बरोबर चाललं. अनिच्छा प्रारब्धाने येतो. म्हणजे आम्ही आधी जे सांगितलं बुद्धी आणि कर्म, बुद्धी आणि कर्म, कर्माचा आम्ही जर आम्हाला दिलेल्या भगवंताने दिलेल्या बुद्धीचा योग्य उपयोग केला आणि चांगलं कर्म केलं, जे आता तुम्ही सगळे करताय ते केलं, तर मग खऱ्या अर्थाने आम्ही मनुष्य जन्माला पात्र झालो. आम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलोय. 84 लक्ष योनीतनं फिरून आम्हाला मनुष्य देहासारखा गुण मिळालाय, चांगला देह मिळालाय. आणि तर आम्ही त्याचं कल्याण करून आमच्याकडे आमच्या सत्पुरुषांनी साधू योग्यांनी काय केलं, 4 आश्रम सांगितले. ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. आम्हाला प्रपंच करून भगवंत साधायचं. इतकं सोपं नाही की आपला उठला वनात गेला. शक्य का आम्हाला तुम्हाला सांगितलं तरी होणार नाही आमच्याशी, कारण आम्हाला आवड प्रपंचाची आहेच आहे, आम्हाला आवड या सगळ्याची आहेच. किंबहुना मनुष्याचा देह बालपणामध्ये त्यांनी त्याचं शिक्षण करणं, पूर्ण करणं, गृहस्थाश्रमामध्ये त्या शिक्षणाचा उपयोग करून लग्न इत्यादी प्रजा उत्पादन करणं आणि यांचे संगोपन करणं, हे थोडक्यात सांगतो. कारण हे 4 आश्रम सांगायला एक अर्थ नाही. आणि वानप्रस्थाश्रम म्हणजे आजपर्यंत जे शिकलो, एक म्हणजे अध्ययनाच्या बाबतीत पहिल्या गृहस्थाश्रमाच्या आधी, आणि गृहस्थाश्रमामध्ये आपण शिकतो. जो शिकत नसेल त्याची गंमत वेगळी. एक शिकण्यासाठी एक गंमत सांगतो. एक नवरा बायको होते. बायकोला फार सोन्याची हौस होती. बायका सहसा असतेच हौस, सोन्याची हौस होती. नवऱ्याला सारखी म्हणायची, मला सोन्याचे दागिने करा ना, मला सोन्याचे दागिने करा ना. त्याची परिस्थिती बिचारची बेताची होती. म्हणा करू आपण थोडं करू. म्हणा ते हल्ली काय ते आलेत ना 1 ग्रॅम वगैरे, नको मला खरंच करायचं सगळं म्हणे. बर म्हणे, पण मला जसं जमेल तसं करू. पण म्हणा तिचं लक्ष होतं सासूबाईंच्या दागिन्यांवर. सासूबाईंच्याकडे किती दागिने आहेत बघा ना म्हणे. काय झालं, ती आईने किती वर्ष इतके वय झालं तेव्हा तिच्याकडे एवढे साठले. तू आता लग्नानंतर लगेचच कसं म्हणू शकतेस असं एवढे एवढं नाही. पण मग तुला एवढं वाटतं तू आईला माग, विषय काढ म्हणे. झालं रात्रीच्या जेवायला सगळे गोळे गुलाबीत बसले. संक्रांत होती, गोड तिळगुळ घ्या, गोड बोला. मुद्दाम सुनबाई हुशार होती. मुद्दाम आणि तिळगुळ दिलं, नमस्कार केला आणि गप्पा मारत होता. आई तुमच्याकडे किती दागिने आहेत? नाही खूप. मग काय ना तुलाही करेन ना तुझा नवरा. नाही मी काय म्हणते, मला एखादा दागिना द्या की. दागिना द्या, मग मी काय घालू? म्हणजे सूर्य नमस्कार, पांडुरंग हरी. कारण नुकतीच रथसप्तमी झाली होती. नमस्कार घालणं हाच एक दागिना आहे शरीराचा उत्तम, असं सांगितलं. आता हे प्रकरण इथे थांबलं नाही. तुम्हाला माहितीये हे उत्तर तिला आवडेल का हो? असं दुसऱ्या दिवशी सकाळी खूप सगळं प्रकरण सुरू झालं. पटकन वरची बॅग काढली, खाली आपटली आणि नवऱ्याला ऐकू जावं म्हणून की मी रागावले. भरा दरवाजा उघडला की आली साड्या पडतात. तुम्हाला बदबद आवाज आला साड्या पडल्याचा. आता काही साड्या अशा भरायला लागत नाही. तो बऱ्याच गोष्टी याच्यातनं शिकतो. या शिकणाऱ्या गोष्टी आम्हाला जर कळल्या तर आम्ही वानप्रस्थाश्रमाकडे नक्की वळू. वानप्रस्थाश्रमाकडे वळणार कारण का की आम्ही एवढ्या पूर्वी 25-100 वर्षाचं आयुष्य धरलं. आता 80चं धरलं तर जवळजवळ वानप्रस्थाश्रमाला सुट्टी. 8 दुने 16, 8 ते 24, 8 चोक 32 झाले तरी करिअर व्हायचं अजून, असा निरोप असतो तिकडनं. म्हणजे याची रेंज इतकी वाढली की 25-50 करता जर लग्नच झालं नाही लवकर तर पुढचा प्रपंच कधी करणार आणि रिटायर कधी होणार? वानप्रस्थाश्रम म्हणजे एकदम संन्यासाश्रम. संन्यासाश्रम तर आवडच आहे. कारण काय, सर्वात दुष्ट कोण आहे माहिती का? मीडिया. सध्या जे टीव्हीवरचे विकले गेलेले सर्व जे बातमीदार आहेत ना, सर्व एक जात दुष्ट आहेत. त्यांचे दुष्टपणा तर असा की कळतही नाही. पैसे पण मिळतात त्यांना बसल्या बसल्या, आणि इकडं तुमच्या आमच्या सारख्यांना उगाच दिवसा डवल्या काहीतरी जे खरं आहे ते खरं न सांगता वाटेल ते दडपून 17 वेळा लोकांच्या मनावर आपटून त्यांची मनं कलुषित करणं हे काम करतात की नाही तुम्ही बघा. मग त्याच्यापेक्षा सिरियल बरी तुमच्या दृष्टीने नाही का? संध्याकाळची वेळ बरी, पण ते सिरियलही फार बघू नका. आमचं जसं वय वाढतंय तसं आम्ही भगवंताचं स्वरूप होणं, भगवंताकडे जाणं हे महत्वाचं आहे. मग दुष्ट माणूस काय करतो तर तो खऱ्या अर्थाने तो सज्जन असतो, त्याला त्रास द्यायचा प्रयत्न करतो, त्याचा सगळं मुश्किल करतो.
हे जिहाद वगैरे सगळे जे आलेत ना प्रकार, हे काय दुसरं दिसत नसून हे सगळं आणि आम्हीच हे आमच्या डोक्यावर बसवलेले आहे. आता कधी नव्हत एक संधी आलेली आहे आम्हाला की हे जग एक कुणीतरी आम्हाला हिंदू म्हणून जगाचं स्वातंत्र्य देतोय किंवा आम्हाला हिंदू म्हणून जागृत करतोय. 22 तारखेला आपण सर्वांनी मोठा उत्सव केला हा की खऱ्या अर्थाने आम्हाला आज कळायला लागले की आता जातीपातीचं राजकारण करून आम्हाला जे फसवतात ते न करता धर्म महत्वाचा आहे. मग धर्मे ही देशा अधिको विशेषा काय. मग खऱ्या अर्थाने जर व्याख्या करायची झाली तर त्याची श्लोक करते म्हणतात आहार निद्रा भयमैथुनम च सामान्यमेत पशुभिर्नराणां सधर्मे हि तेषां अधिको धर्मे हि तेषां अधिको विशेषा धर्मेण हि न पशुभिर समाना. म्हणजे आमचा धर्म आम्हाला सर्वात महत्वाचा. मी जो हिंदुस्थानात राहतो तो हिंदू असा धर्म आहे ना आमचा. मग आम्ही हा धर्म पाळला पाहिजे. मग आहार निद्रा भय आणि मैथून या चारही गोष्टी पशु आणि आमच्या सारख्याच आहेत. पण या आहाराचं माणूस म्हणून जेव्हा मी विचार करतो तेव्हा कसा केला पाहिजे. एकेकाळी असा विचार होता की आहार म्हणजे अतिथी देव आणि स्वतःचा कुटुंब. मी म्हणतो ते आता गडबडीच्या काळात नोकरीच्या ह्याच्यात शक्य नसेल. पण आमच्या माय भगिनी नक्कीच एवढे करतात. सुस्नात होऊन भगवंताचं नामस्मरण करत तरी हा स्वयंपाक केला तरी तो त्याच्यामध्ये त्या भावना उतरतात आणि त्या आणि मी जेव्हा बसतो प्रत्यक्ष त्या वदनी कवल म्हणून जर नाही जमलं वदनी कवल म्हणलं तर उत्तमच किंबहुना भगवंताला तो नैवेद्य दाखवणं हे महत्वाचं आहे. नैवेद्याने काय होतं ते पवित्र होतं अन्न. मी जे खातोय ना अन्न ते पवित्र झालं तर माझा देह माझी बुद्धी माझं मन तसं होईल. आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी आपली वैष्णवापासून ती सुरुवात केली. पण आता ते शक्य नसेल तर आज आम्ही अगदी काही नाही जमलं तर भगवंता तुझ्या कृपेने हे खातोय त्याची आठवण करून जरी आम्ही जर खाल्लं जे शक्य आहे म्हणजे त्या अन्नाचं नैवेद्यात रूपांतर होईल. प्रत्यक्ष नैवेद्य दाखवायच्याकडे शक्य नसेल त्यांना इतकं ते शक्य आहे. आणि त्यामुळे तोच आमचा जो आणि म्हणून तुम्ही बघा हॉटेलमध्ये आपण गेलो ना तर तो असं घेऊन येतो डोसा किंवा काहीतरी सगळे बघतात त्याच्याकडे. पदार्थ खावं पण नजरचं खाऊ नये ऐक सगळं बघतो. ज्याला वाटतं माझीच ऑर्डर आली त्याची नजर गेलेली असते आणि ते अन्न काय असतं ते आत जाऊन बघितलं तर आणखीनच कळलं. म्हणजे आमच्या अन्नाची शुचिता कशामध्ये आहे. आम्ही अन्न एक तर उत्तम असं सुस्नात होऊन केलं पाहिजे. सोळं नका नेसू पण स्वच्छ असं आपल्या अंगातले कपडे असतील. आम्ही मनाने चांगले असू. विचार करताना असं करत नाही होता का नाही. माझं मन खरोखरीत म्हणून स्तोत्र म्हणायची पद्धत आपल्याकडे काय भगवंताचं नामस्मरण कारण त्या अन्नामध्ये ते उतरतं. आणि म्हणून मग अहो गंमत सांगतो या आहारावरनं पुण्यामध्ये जे उशिरा आलं असेल त्याला माहिती मी पुण्याचा म्हणून पुण्याचं सांगतोय आणि पुण्याची गंमत पण सांगणार आहे. तर आहारामध्ये आता एवढं महत्व आलंय की जंगली महाराज रोडला एक डायटिशियन बाई आहे ती 700 रुपये घेते एका व्हिजिटचे. म्हणजे आहाराला किती महत्व आलंय बघा. ती काय सांगते काय नाही ते 700 रुपये देण्याला कळेल तुम्हाला. आपल्याला जे सामान्य कळतं दुधी भोपळा खावा काकडा पालक खावा अमुक तमुक पण तिने सांगितलं मुगाचं देरडं खा फक्त एक दुपारी एकच मारीचे बिस्किट की आम्ही म्हणतो 700 रुपये दिले त्या आणि आमचं आम्हाला कळत नाही का. पण तिच्याकडे गेलं की आम्ही 700 रुपयेच्या भीतीने आमचा आहार म्हणजे आहाराचं महत्व आहेच आहे. आम्ही सात्विक आहार आमच्या वजनाप्रमाणे किंवा आमच्या कॅलरीज बर्न ज्याला हल्ली तुम्ही हिशोब करता. हॉस्पिटलमध्ये गेलात तरी तुम्हाला कळतं की डायटिशियन एक छोटी मुलगी येते सर व्हॉट यू विल डू व्हॉट यू विल ईट. ती असं तुम्हाला विचारलं की त्या ती बरोबर ते तुमचं डायबिटीस असेल तर एवढीशी खीर बिन साखरेची देते की खावत नाही. अशा तऱ्हेच्या अनेक गोष्टी घडतात. पण ह्याचा उद्देश समजून घेण्याची गरज आहे की या आहाराला एवढं महत्व आहे. आता त्याच्यामध्ये ते 2 आहाराचे प्रकार सध्या फार म्हणजे काही दिवसापूर्वी भोकाळले होते. एक म्हणजे दिवेकर आणि दुसरा दीक्षित. पुण्यामध्ये हुशारच लोक. दुसऱ्याकडे गेलं की दिवेकर आपल्याकडे आले की दीक्षित. कारण का दीक्षित म्हणतात 2च वेळा जेवायचं एक 52 मिनिटात काय खायचं ते खा एकदा म्हणजे रात्री एकदा. आणि दिवेकर काय म्हणतात म्हणजे ती करीना कपूरची डायटिशियन आहे काहीतरी किती वेळा खा काही खा. दुसऱ्याकडे गेलं की दीक्षित पांडुरंगारी वासुदेव. मला पुण्यामध्ये जेवायला बोलण्याची विचित्र पद्धत आहे. मला एका माणसाने 15 वेळा फसवलं. मी त्याला भेटायला गेलो म्हणजे आता बुवा पुढल्या वेळी आलात ना जेवायला यायचं
15 वेळा मला टांग मारते जेवायला. अशी पुण्यातली भन्नाट लोक आहेत. तेव्हा आहाराचं महत्व आहेच, पण आहाराचं महत्व समजून आहारानंतर काय येतं? निद्रा. निद्रा शरीर, मन आणि बुद्धी थकते. आम्हाला 8 प्रहर दिवसाचे, त्यातले 2 प्रहर निद्रा ही नक्की पाहिजे. म्हणजे 3 तासाचा एक प्रहर असतो. कमीत कमी निद्रा 6 तासाची पाहिजेच पाहिजे. 8 तास ज्याला शक्य असेल तरी. पण आता काय झालंय, रात्री उशिरापर्यंत मोबाईल, टीव्ही याच्यामध्ये आम्हाला पहाटे 3:30ला ब्राह्ममुहूर्त असतो आणि त्याच्यावरती भगवंताची आठवण करायची हे आता विसरूनच गेलो आपण. पण निदान सकाळी लवकर तरी उठा, सूर्योदयाच्या आसपास उठा. त्याच्या वेळी अगदी रात्री उशिरापर्यंत जागायचं आणि 10-11 वाजेपर्यंत उठायचं नाही. आता नाईट आउट नावाचं एक प्रकरण आहे. रात्र जागतात मुली आणि मुलं, काही कळतच नाही मला. या पद्धतीने आम्ही आमची मुलं बिघडतोय का हे बघण्यासाठी सांगतोय. म्हणजे आम्ही जे करतोय त्या करण्यामध्ये कीर्तन प्रवचनांचा उद्देश काय हे कोणी तुम्हाला माहित नाही का, सांगत नाही का? पण याची परत आठवण करून देणं हे गरजेचं आहे. त्यानिमित्ताने एखाद्याच्या माणसाच्या आयुष्यात जरी चांगला फरक झाला तर भगवंताची कृपा आहे असं समजायला हरकत नाही. मग हा आहार आहे ना जो, तर आहारावरती निद्रेचं पण तेवढंच महत्व आहे की निद्रा जर व्यवस्थित असेल तर माणूस सकाळी तरतरीत होतो. रात्री जर उशिरा झोपला आणि उशिरा उठला, आमचा एक मित्र म्हणला 10 वाजता लोकांची माझी इतकी चिड येते मला की मी 11 वाजता झोपतो. म्हणजे निद्रेचं एक गोष्ट पाळलं पाहिजे. आहार, निद्रा, भयाचा तर विचार नका. आम्ही सगळे भयग्रस्त आहोत, यात शंका नाही मला. तुम्हालाही बघा, आम्हाला भय कशाचं नसतं. भर्तृहरीने खूप छान त्याच्यावरती श्लोक आहे. भोगे रोग वयम, सुखे क्षय वयम, वित्ते नृपालाभयम, मौने दैन्यवनम, गुणे खलभयम, रूपे जराया भयम, शास्त्रे वादभयम, रणे रिपुभयम, कामे कृतान्ताभयम, सर्वे वस्तुभयान्वितभृता विष्णुपदम. खऱ्या अर्थाने विष्णुपदावरती तुम्ही निवांत होऊ शकता. म्हणून भगवंताचं स्मरण करायचं, म्हणून ही कथा कीर्तन ऐकायची, म्हणून भगवंताच्या चरणाशी आपण येतो. मग भोगे रोग जास्त खाल्लं, आपण बघितलं आहाराचं सुद्धा, आहार जास्त घेतला जरुरीपेक्षा तर ते तर रोगात रूपांतर होतो. एक दिवशी साखर बंद करायची वेळ येते, एक दिवशी ते इंजेक्शन सुरू करायची वेळ येते. हे कशामुळे? अति आहार, अति सेवन, अति साखरेचं सेवन होतं. म्हणजे जो भोग तुम्ही जर वाढवला तर तो राजाला शत्रूचं भय असतं, श्रीमंताला पैसे चोरीला जायचं असतं, गरीबाला पैसे न मिळण्याचं भय असतं. नावातरी थोर संत गोंदवलेकर महाराजांनी खूप छान एक सांगितलं की भय असतं ना, हे भय जर तुम्हाला जे नोकरी करतात त्यांना हे जास्त काय केली असेल त्यांना, माझा साहेब जेवढा खरा वाटतो ना तेवढा जरी भगवंत खरा वाटला ना तरी तुमचं काम होऊन जाईल. बघा, आम्ही आमच्या साहेबांना किंवा आमच्या वर्चस्वाला किती घाबरतोच. त्यांनी सांगितलं नाही तर जात नाही कुठे, नाही मला नाही जमायचं. किंबहुना आम्हाला नोकरीची किंवा ह्याची सगळे, किंबहुना आमच्या शेजारी पाजारी जर विचित्र असतील तर आम्ही घाबरतोच. म्हणजे आम्हाला खऱ्या अर्थाने भय हे सर्वत्र आहे. आणि हे भय घालवण्यासाठी आम्ही एखाद्या वेळेला अशापर्यंत करतो की जारण मारण्यापर्यंत माणूस जातो. कारण त्या भयाचं जर निर्वहन झालं नाही, त्याचं जर त्याला ते भय परतवता आलं नाही, एखादा शत्रू आपल्यावरती आला आणि त्याचं जर आम्हाला निपात करता नाही आला तर मी सुपारी देतो म्हणजे काय करतो, जारण मारण सांगतो म्हणजे काय करतो. म्हणजे मला जो भय आहे ते घालवण्यासाठी मी इतक्याच तऱ्हेच्या खालच्या लेवलपर्यंत जातो. आणि म्हणून भयाचं सुद्धा आम्हाला भान ठेवलं. आणि मैथून हे आपल्या सर्वांना माहिती आहे, म्हणून विवाह संस्था तेवढ्यासाठी दिलेल्या आहे की त्याच्या तुम्हाला राजरोज यासाठी व्यवस्था आमच्या समाजाने ठेवली आहे. पण पेपरमधल्या एक एक गोष्टी वाचल्यावर पशु आहे का माणूस आहे इथपर्यंत मनात शंका येते. काही ज्या गोष्टी चालतात त्या ऐकून पेपरमधल्या बातम्या, म्हणजे आम्हाला जो सांगितलंय आहार, निद्रा, भय, मैथून या गोष्टी आम्ही माणसासारख्या करणं महत्वाचं आहे. मग माणसासारख्या करणं म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर एक उबंड नावाचा सिनेमा येऊन गेला, त्याच्यामध्ये ते खूप छान गाणं आहे, माणसानी माणसाशी माणसा समोहे, हेच आमचे म्हणायचं, माणसानी माणसाशी माणसा समोहे, हेच आमचे
बघितले, बाकी काही नाही. शेजारी आपल्याशी मदत नाही करत म्हणून त्याच्या मदत आपण सोडून द्यायची. समोर दिसतंय तरी न कळलं. नाथांचं उदाहरण आम्हाला समजलं पाहिजे. वाळवंटामध्ये गाढव नाथांना विचारले, नाथ काय करतात, जी गंगा भगवंतावर अर्पण करायची ती तुम्ही त्या गाढवाला पाचताय? ते म्हणाले, माझा हरी असता तर काय केलं असतं. हरी म्हणजे त्यांचा मुलगा. म्हणजे मला इथपर्यंत लांब आम्ही कदाचित जाणार नाही, पण माझा शेजारी असेल. एक गंमत सांगतो. आम्ही रोज सकाळी, मी सहकारनगर भागात राहतो, तिथे आम्ही फिरायला जातो सकाळी. आणि फिरायला जाताना माझ्यावर एक मित्र होते, फिरत होतो आम्ही. फिरता फिरता काय अवस्था झाली आमची तुमची हे सांगतो. ही सगळी सत्य अवस्था तुम्ही तुमच्या मनात पडताळून पाहिजे. आम्ही सगळे फ्लॅट मध्ये आता बंदिस्त फ्लॅट झालो एकदम. एकमेकाचा संबंध फक्त व्हॉट्सअपवरती हा मला शुभेच्छा देतो, समोर तर बघतच नाही माझ्याकडे. अवस्था अशी केली बघा. एकाने लिहिलं भावपणे श्रद्धांजली, सगळे ओळखीचा असो पाळखीचा असो नसो, एकाने वाढदिवसाच्या शुभेच्छा, सगळे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आणि मी समोरनं गेलो, माझ्या वाढदिवसाला ज्यांनी दिलं मला वाटलं का बोलेल, मला भेटलं तर गेला कडे देऊन बाहेर गेलो. नंतर त्याला आठवलं आज याचा वाढदिवस आवडले, फोन केला त्यांनी. म्हणजे आम्ही वृक्ष होत चाललो, आम्हाला भावाला कळण्याशी झाले. तर आम्ही असे फिरत असताना आम्ही दोघं फिरत होतो. समोर एक आमचे आणखी एक मित्र आले. बोलता बोलता आम्ही म्हणलं, बुवा यांची ओळख आहे का? तात्पुरतं त्यांचं नाव जोशी ठेव, पण त्रास व्हायला नको. हे माझे मित्र जोशी म्हणे. म्हणलं हो का? म्हणजे मी तुम्हाला कुठे पाहिलंय, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, इंस्टाग्राम. म्हणलं मी तुमचा शेजारी आहे. इथपर्यंत वेळ आली. माझ्या खालच्या मजल्यावर, माझ्या वरच्या मजल्यावर कोण राहतं आम्हाला कळत नाही. भाडे करून ठेवतात दुसरा, तर तुम्हाला त्यांच्याकडे काय चाललंय हे कळत नाही. सोसायटीच्या लोकांनी विचारलं तर ठीक आहे, एनओसी, पोलीस के हे आणा म्हणून व्हेरिफिकेशन. ते पण हल्ली कंटाळे, नका ठेवा, काही पण करा तिकडे. मग त्याच्यातनं वाम मार्गाला प्रवृत्त होते. आणि म्हणून हा जो कीर्तनाचा समारंभ आहे, आम्ही सर्वांनी एक म्हणजे आपण माणूस म्हणून एकमेकाची ओळख होणं, एकमेकांसमोर बसून हस्तांदोलन करणं, ह्याचं एक उत्तम सुभाषित आहे. स्पर्शने दर्शने वापी श्रवणे भाषणे प्रिया. मला हस्तांदोलन केल्यावर, काय कोण हसल्यावरती, मग इकडे बोलल्यानंतर सस्नेह इति कथ्यती. जर खऱ्या अर्थाने सस्नेह म्हणायचं असेल तर त्याला म्हणायचं की खऱ्या अर्थाने मला माणूस माणसासारखा वाटणं आणि ही अपेक्षा. मग असा माणूस जर नसेल आणि जो कुरबडे असेल, अशा दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवंत अवतार घेतात असं सांगतात. मग दुष्ट जन पर पीडक जे, जी इतरांना पीडा देतात, इतरांना मदत करणं आणि एखाद्याच्या मदतीला येण्यापेक्षा इतरांना त्रास देण्याचे धन्य मानतात, अशांसाठी ते संहारक व्हावे म्हणून भगवंत अवतार हवा. आपली सुरुवात अशी झाली की भगवंत अवतार का घेतात, देव म्हणजे काय बघितलं, देव कुठे असतात ते बघितलं, देवाने काय आपल्याकडे अपेक्षा ते सांगितलं, आणि देव का अवतार घेतात हे पण आपण बघितलं. मग हे परपीडक असलेले नसलेले आम्ही, आणि मग आम्ही असा विचार करतो की दुष्ट जर आमच्यामध्ये भगवंत आहे, तोच दुष्टामध्ये जर भगवंत आहे, तर मग त्याचं हे वागणं जे इतरांना परपीडक होत आहे ते परपीडक न होता, आता त्या परपीडकाने काय होतं हे आजचा जो अवतार आहे विनायकाचा तो त्यासाठीच झालेला आहे. अवतारांचं सुद्धा कसं आहे, अवतारामध्ये अनेक प्रकार आहेत. अवताराचे प्रकार असे आहेत, स्फूर्ती, नंतर आवेश, प्रवेश आणि भाव. म्हणजे हा भाव आहे ना, जो आवेश म्हणजे काही ठराविक समाधी अवस्थेमध्ये त्या माणसाला तो भगवंताचं आणि त्याचं कॉन्टॅक्ट होतो आणि तो काहीतरी असे आपण बघतो. काही प्रवेश म्हणजे त्या प्रत्यक्ष त्या शरीरामध्ये भगवंताचा प्रवेश त्या काळापुरता होतो आणि मग आपल्याला भगवंताची अनुभूती वेगळ्या तऱ्हेने येते. कारण तुम्हाला असं वाटेल अंश अंशांश असे पण त्यात आणखी दोन प्रकार. काही वेळा अंशात्मक असतं, संपूर्ण असतो आवेश, पण तो असतो. आणि प्रवेश हा आपण बघितलं की त्याच्या प्रवेश करतो. आणि आविर्भाव जे पूर्ण अवतारी आहे. आता हा पूर्ण अवतार विनायकानं, गणपतीचे एकूण 21 अवतार झाले. आजचा जो अवतार आहे हा विनायकाचा अवतार आहे. मुख्य करून 4 अवतार विशेष करून केले जातात. गणेश चतुर्थी मागे आणि पौष मधला एक आहे आणि वैशाखातला आहे. हे 4 महत्वाचे. बाकीचे सगळे 21 अवतार हे वेळोवेळी काळाकाळी भगवंताच्या, आणि ते का झाले याचं सुद्धा एक असं की आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल रामावतार किंवा कृष्णावतारामध्ये काय घडलं
की समस्त जन म्हणजे रावणाचा जसा त्रास झाला, कंसाचा जसा त्रास झाला, म्हणजे मनुष्य देहापर्यंत जो त्रास होता तोपर्यंत प्रवेश संपूर्ण अवतार घेऊन भगवंत आले. मग इथं का बरं असं झालं? इथं काय झालं ते आपण आपल्या आख्यानामध्ये बघणार की भगवंताच्या या अवतारामध्ये काय ठरलं आणि काय झालं, कशासाठी असा वेगळा अवतार झाला, याचं एक तुकारामांनी खूप चांगला अभंग दिलेले ते आपण आख्यानात बघणार आहोत. पण मग हे करण्यासाठी काय करावं लागतं? तर मी हा अवतार आहे, हा अवतार घेऊन भगवंत काय करतात तर या दुष्टांचा संहार करतात. आणि त्यांना का, कारण का भगवंतांना किंवा संतांना, अहो संतांना काय काही घेणं आहे का? त्यांचं सगळं व्यवस्थित करून सुद्धा रामदास स्वामी काय किंवा काय, जेव्हा सावधान म्हणल्यावरती गोदावरी तटी 12 वर्ष गायत्री आणि रामनामाची 13 कोटीचं झाल्यावर त्यांचं काम झालं होतं. पण भगवंताची आज्ञा होती की सर्वत्र भारत भ्रमण करून या. भारत भ्रमण केल्यावर काय सापडलं? आमच्या तुमच्या सारख्यांची मरगळ झाली होती, मोगराई चालली होती, स्त्रियांचे अवृत दिवसा ढवळ्या लुटत होते. किंबहुना राजसत्ता चांगली येण्यासाठी मदत करण्याची गरज होती. लोकांच्या मना आणि मनगटामध्ये काहीतरी जोर यायला पाहिजे होता. हे रामरायांना त्यांना सुचवायचं होतं. ते त्यांनी मनाचे श्लोक लिहिले, मारुती मंदिरं बांधली, अनेक तऱ्हेच्या कोदंडधारी नावाची स्थापना केली. या अनेक गोष्टी का केल्या? मग संत काय करतात तर संतांना हे भगवत नाही, त्यांना हे भगवत नाही कळवळा येतो म्हणून कळवळा येत असेल. त्यांना असं वाटतं हे असे जन आहेत, त्यांना समजतही नाही, त्यांना यांचं हित कळत नाही. आणि खरी अवस्था आहे की आपल्याला आपलं हित कळतं का? तुम्हाला गंमत सांगतो. एक कुंभार होता, त्याने आपलं गाढव रात्री बाहेर बांधलं होतं आणि झोपी गेला. सकाळी आत त्याला ते उठला, बघितलं की ते गाढव दिसलं नाही. रात्री हे जे दुष्ट मंडळी आहेत ना, जी दिसत नाहीत पण असतात, त्या एकाने त्या गाढवाची दोरी कापून टाकली. पुन्हा आव काय आणला? प्राण्यांवरती दया करा, प्राण्यांना असं बांधून ठेवणं योग्य नाही. अशा आव पण आणतात ते दुष्ट जे करतात ना. आता आपल्याला माहिती दुष्ट काय, मी नाव घ्यायची का, बाजार आहे दुष्टांचा, त्यामुळे काय काही सांगायलाच नको नाव. त्यांनी कापलं, ते गाणं उधळलं आणि शेतात जाऊन शेताचा नाश केला. शेताचा नाश केल्यावरती त्या शेतकऱ्याची बायको चिडली आणि तिने एक दगड घेतला, त्या गाढवाच्या डोक्यात घातला. गाढवाच्या डोक्यात घातला, त्या कुंभाराचं बिचाराचं घर उधळलं गेलं. बिचाराला काय करणार म्हणून त्याची बायको चिडली आणि त्याच्या शेतकऱ्याचा त्याला मारून टाकला. शेतकऱ्याला मारल्यावर शेतकऱ्याची बायको चिडली आणि तिने कुंभाराच्या मुलाला कळे ना की हे काय चाललंय. त्यांच्या दोघांची मुलं एकत्र म्हणायला लागले. तोपर्यंत ही बातमी पोलीस चौकीत गेली होती. पोलिसांच्या खात्याप्रमाणे ते हे काय झालं हे त्यांनी दिली ती तक्रार की आमच्या असणार शेतामध्ये गाढव नुकसान केलं आणि आमचं याला काहीतरी करा. त्याच्या आत त्यांची अंतस्थ मारामारी होते. हे दोघ जण भेटले. ते म्हणले, ते दोघ जण विचार करत होते, अरे काय चाललंय, तुमच्या आमच्या घरामधनं तुमचा गाढव गेला, आमच्या शेतकरी हा गेला, ती मेली, बायको मेली, सगळं आता काय हे काय चाललंय. तेवढ्यात पोलीस आले आणि म्हणाले, आम्ही हे शोध केलाय, हे कशामुळे नुकसान झालं, कशामुळे. म्हणे हे गाढव ज्यांनी रात्री कापलं त्या माणसानं धरलं, त्याला घेऊन आले. ते म्हणाले, का हो, मी काय केलं, मी काहीच केलं नाही, मी फक्त त्या प्राण्याची दया आली म्हणून कात्री कापली. आजचा मीडिया हेच करतो. आणि तुम्ही आम्ही ते जे सांगतात हे काय झालं याची नक्की पडताळणी करत नाही. एकमेक आपण बघत नाही की काय नक्की खरं झालंय आणि एकमेकाची डोकी फोडतो. तसं न करता खऱ्या अर्थाने बुद्धीचा वापर करून आम्ही खऱ्या अर्थाने आम्हाला जे दिलेली देवानी बुद्धी, जो माणूस म्हणून जगायचंय, माणूस म्हणजे एक विवेकानंदांची गोष्ट सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की काय तऱ्हेची माणुसकी अपेक्षा आहे सद्गुरूंना. एकदा विवेकानंद आणि रामकृष्ण विवेकानंद आणि रामकृष्ण एका गावावरून दुसऱ्या गावात चालले होते. रात्री एका धर्मशाळेमध्ये राहिले आणि सकाळी उठून जवळच्या नदीवर गेले. नदीवरती स्नान वगैरे केलं आणि नित्याप्रमाणे अर्घ्य देत होते. नरेंद्र विवेकानंद इथं आले आणि त्यांचं झालं होतं आणि
रामकृष्ण अर्घ्य देत असताना एकदम हात झटकला. त्यांनी बघितलं तर डंका होता आणि एक विंचू खाली पाण्यात पडला. पटकन गेले तर विंचवाला उतरला आणि काठावरती सोडायला गेले. परत उचललं त्या विंचवाला की तिकडं न्यायला. तेवढ्यात त्यांनी पुन्हा डंख मारला आणि त्यांनी पाण्यात पडला त्याच्या हातून चुकून रामकृष्णाच्या. असं अनेक वेळा चाललं होतं. ते त्या विंचवाला वाचवायला जायचे आणि इकडे जायचं तर तो डंख मारायचा, हाताला डंखायचा आणि खाली विंचू पडायचा. नरेंद्र विवेकानंदांना समजेना. ते म्हणाले, महाराज तो त्याच्या प्रारब्धाने मरतोय, त्याला का तुम्ही वाचवताय? तो तुम्हाला एवढा डंख, तुम्हाला त्रास होत नाही का? होतं की. पण नरेंद्र तुला कळलं का? तो मरेस तर सुद्धा त्याचा डंख मारण्याचा जर गुण घालवत नाही तर मी माझा माणुसकीचा धर्म का घालावा? मी त्याला आणि काही वेळाने बरोबर त्याला आणू शकले. म्हणजे माणुसकी ही माझी, मी माणुसकी आहे हे मला दुसऱ्यांनी सांगता का? हा खूप चांगला माणूस आहे. माझ्यामध्ये ती वृत्ती असणं गरजेचं आहे आणि ती माणुसकीची वृत्ती जर आली तर मी खऱ्या अर्थाने सज्जनामध्ये मोडेल. आणि मग जे दुर्जन उरतात, जे त्रास देतात अशांसाठी भगवंतांनी सोय केली. आणि म्हणून तुका म्हणे सत्य धर्मसंस्थापने. धर्मसंस्थापने लिहिलं, स्थापना नाही. भगवंत कुठल्या धर्मस्थापाला येत नाही. सत्व रज तमगुणांचा मेळ बिघडला की नेहमीच रजगुण पुढे असतो, त्याला तमगुण मदत करतो. आणि आपण बघतो सत्वगुण म्हणजे आपण सज्जन, म्हणजे सज्जन, कधी सज्जन असलेले आपण सज्जन. म्हणजे आम्हाला कधी समोरनं आपल्या देखत वाईट गोष्टी घडतात तरी आम्हाला प्रतिकार करता येत नाही, आम्हाला साधं बोलता येत नाही, आम्ही भीतो. असे आम्ही सज्जन आहोत का? मग खऱ्या अर्थाने सज्जन जे आहे तर धर्मसंस्थापनाच्या वेळेस काय होतं की तमगुणाची वाढ होते, सत्वगुणाचा कडे कमी होतो. मग आपल्याला बिरबलाची गोष्ट माहिती आहे. एक लहान रेग, तिला न हलवता दुसरीला न हलवता मोठी करायची असेल तर दुसरी मोठी करणं गरजेचं, म्हणजे ती लहान होती. त्याप्रमाणे सत्वगुणाचा संपूर्ण जर जास्त प्रभाव करायचा असेल तर आता आमच्यात माणुसकीचे परिणाम किती राहिले ते माहित नाही. आणि आम्हाला आमची स्वतःची दशाही कळत नाही की आम्ही कसे आहोत. आणि आम्हाला हे कळेल तोपर्यंत कदाचित वेळ गेली असेल निघून. आणि म्हणून भगवंत अवतार घेतात. तुका म्हणे सत्य खरं म्हणजे धर्मसंस्थापना. धर्मसंस्थापनेसाठी येतात. ही जी घडी विस्कटलेली असते ही घडी नीट करण्यासाठी येतात. मगाशी ज्या अवताराचे प्रकार सांगितले तेवढ्या पुरतं ते येतात, त्यांचं कार्य असतं. रामावतार कृष्णावतार जरी पूर्ण झाले, अहो बरं ते काय असं करत नाहीत आज अनाचार झाला की लगेच येतात. असं हैग्रीव राक्षसाने त्यांनी कितीतरी अपराध केले, शिशुपालाने किती 100 अपराध भरल्यावर भगवंताने मारले. असं केलं किंवा आपल्याला माहितीये भक्ताचा रक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार झाला. आपण एकेका परशुराम अवतार, रामावतार सगळे बघत गेलो तर एक बघितलं तर मत्स्यावतारापासून बघितलं, मत्स्य कुर्म तो थोडा पाण्याच्या बाहेर आला, मग वराह, मग अर्ध शरीराचं, मग वामन, मग त्याच्यामध्ये सुद्धा इव्हॉल्युशन आहे की प्रॉपर पृथ्वी आधी पाण्याचे जास्त प्रमाण होते, त्या प्रमाणात. आणि पृथ्वी बुडवली जी ती बुडवली काढण्यासाठी तेवढाच वरासारखाच पाहिजे ना. मग तसे तसे अवतार भगवंताने घेतले. मग त्या वेळेला योग्य असते असे अवतार भगवंत घेतात. आणि म्हणून केला नारायणे अवतार असं म्हणतात. आणि म्हणून आम्हाला सर्वांना या कथा कीर्तनाचा फायदा काय व्हायला पाहिजे तर आमच्या सत्पुरुषांनी, आमच्या या साधू पुरुषांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी पुन्हा पुन्हा आमच्या कानावर गेल्या तर आमच्यावर थोडा तरी परिणाम गेला. हा त्याच्यातून हेतू असतो. बोलणारा कोण आहे हा तुमच्यासारखा तिकडे बसला काय असतो, पण आमच्या सत्पुरुषांचा मात्र जे ब्रह्मस्वरूप आहे कोणी असू दे, जे संत सत्पुरुष आहेत ज्यांनी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या आम्ही लक्षात घेऊन आमच्या आयुष्यात जसं आम्ही बघितलं 4 आश्रम किंवा काय ज्या गोष्टी आमच्या आयुष्यात ज्या सुधारता येतील, आहार निद्रा भय मैथून अनेक गोष्टींचा परामर्श आपण कीर्तनात घेत असतो, त्याप्रमाणे जर आमच्यापर्यंत पोहोचला तर आम्ही म्हणून बिहारमध्ये तुकाराम महाराज म्हणतायत अवतार केला संहाराया अवतार केला संहाराया करुणे नष्ट पर केला
त्यांची गायन सेवा करावी अशी त्यांना विनंती. घ्या तुमच्या आधी घ्या. तुम्हाला इथे यायचं का? असं काय मी करू का? गणेश जन्म आहे आता,
लागला छंद भजनाचा डोलला देव आमचा लागला छंद भजनाचा डोलला देव आमचा 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 लागला छंद भजनाचा डोलला देव नमस्कार. कीर्तन सेवेच्या मध्यंतरात दोघांनी केलेली गायन सेवा, त्यात एक आमच्या काकू आणि दुसरे मराठी भोजनचे नातेवाईक छान योगायोग जुळून आले. तर तिसरी अशीच एक सेवा, पण त्यांनी वेगळी आहे. आमच्या शेजारच्या गावचे नवणचे सुपुत्र प्रदीप वेल्हाड, कृपया त्यांनी स्टेजवरती यावं. एसटीच्या सेवेमध्ये बरेच वर्ष त्यांनी काम केलं, कंडक्टर म्हणून होते. सेवा निवृत्ती झाली आणि तदनंतर काही त्यांची कामं अडली गेली. एक दिवस ते मंदिरामध्ये आले होते
त्यांनी अशी प्रार्थना केली की गणराया मंगलमूर्ती तुझ्या कृपेने माझी कामं परिपूर्ण होऊ दे. आणि त्यांनी प्रार्थना अशा प्रकारे केली की मागी जन्मोत्सवामध्ये दरवर्षी ते इथे हमखास येत असतात, कीर्तनाला बसतात, जन्मोत्सवाचा आनंद घेतात. त्यांनी अशीच प्रार्थना केली की माझं जर काम परिपूर्ण झालं तर मागी जन्मोत्सवाला जे हरिभक्त परायण गोळ येतील त्यांच्या विदागीचा काही ना काही वाटाने बसले. आणि दुसरी एक इच्छा व्यक्त केली की त्यांना शाल देऊन बुवाचा सत्कार करायचा आहे. मी त्यांना विनंती करतो त्यांनी शाल देऊन बुवाचा सत्कार करा. होती शेखर जोगळेकर देवळात होते. म्हटलं माझा नेहमी मी मनातल्या मनात संकल्प सोडतो, इच्छा करतो, आता तू आहेस इथं तर तू असं बोल की माझं पेन्शन संबंधीचे काय काम राहिलेलं आहे, जी काय थोडीफार रक्कम पेन्शन खात्यामध्ये अडकून राहिलेली आहे त्याची पूर्तता झाली तर मी जन्मकाळाचं कीर्तनाचं जो काय मानधन असेल बुवांचं ते मी त्या बुवांना मानधन म्हणून देईन. आणि लहानपणापासून काकांपासून राजा भाऊ ओकांपासून आम्ही संपर्कात आहोत. त्याप्रमाणे मी एक वारकरी इथे आहे, त्याप्रमाणे माझी इच्छा पुरी केली तर मी ही सेवा देईन. त्याप्रमाणे 2 जानेवारी मंगळवार 2023 रोजी माझं काम झालं. मला पहिला हप्ता मिळाला. 6 जानेवारी शनिवार 2024 म्हणजे याच गेलं एकूण आता 105 दिवस झाले. माझं काम झालं. माझं काय अडलेलं जे काही अकाउंट होतं ते अकाउंट मध्ये जमा झाले. सांगायचा मुद्दा एवढा, हे एक तीर्थक्षेत्र आहे. काकांनी गरिबीतून हे उभं केलेलं आहे. काकांचे मोलाचे शब्द, गजाभावांचे मोलाचे शब्द मला अजूनही आठवतात. ते भाषणातलं सांगायचं, हे तीर्थक्षेत्र आहे. मनात आलेलं तर शासन याचं पर्यटन केंद्र करू शकेल, पण आम्हाला हे पर्यटन केंद्र करायचं नाही. आम्हाला ही भक्त म्हणून, गणेश भक्त म्हणून चाललेलं आहे. तेव्हा माझी विनंती आहे सर्व पर्यटकांना आणि गणेश भक्तांना, तुम्ही पर्यटक म्हणून येताना एक गणेश भक्त या हेतूने इथं सेवा करा. बाकी पर्यटक म्हणून जाऊन जो धिंगाणा गणपतीसाठी गावात धिंगाणा घालता तो करू नका. तुम्ही श्रद्धेनं निष्ठेनं इथं या, उपवास करा, नका करू, तो तुम्हाला पावन होईल. एवढं माझं 64 वर्ष झालं. जवळजवळ माझं शिक्षण ह्याच हायस्कूलमध्ये झालं. जवळजवळ वयाच्या 6व्या वर्षापासून स्वामी अक्कलकोट महाराज आणि हेदवीचा गणपती हे 2 माझे नयन आहे. आणि वारकरी संप्रदायाचा मी एक पाठिंबा देणारा हे आहे. बुवानी सांगितलं त्याप्रमाणे कालच 4 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी खारघरला हरिनाम सप्ताह झाला. भंडारदादा त्या वारकरीच्या हस्ते कीर्तन झालं. त्यांनी एवढंच सांगितलं, वारकरी संप्रदाय हा गरिबांचा आहे, पैशावाल्यांचा नाही. त्याप्रमाणे ह्या साध्या भक्ताला मला इथं तुम्ही स्थान देऊन उभं केलं, मला जो सन्मान केला त्याचा मी शतशः ऋणी आहे. या सर्वांचा आभारी आहे. आणि सर्वांनी गणेशावर भक्ती केली करू नका. निष्ठा महाराज एवढं वेळेवर शब्द बोलायला मला या व्यासपीठावर नादाच्या गादीवर चान्स दिला त्याबद्दल मी शतशः ऋणी आहे. गोवांना धन्यवाद देतो. धन्यवाद. एक बारीकसं आपल्या सर्व भक्तगणांना निवेदन आहे. दरवर्षीच आहे, वेगळं काही मी सांगणार नाही. आपला जन्म सोहळा बरोबर 12:35 होईल. बुवा आपल्याला त्या गोष्टीची कल्पना देतील, त्यांचं आख्यान योग्य वेळेवर आल्यानंतर ते जय जयकार करतील. आम्ही इथून फुलं उधळणार आहोत बुवा, आणि आम्ही आपल्या सर्वांना फुलं उधळण्यासाठी देण्यात येणार नाहीत. परंतु जेव्हा आपण बालमूर्तीच्या दर्शनाला याल
तेव्हा इथे तबकामध्ये फुलं ठेवलेली असतील ते आपण मूर्तीच्या पायावरती घालावीत, जेणेकरून त्या फुलांचा अपमान होऊ नये, कुठेतरी पायदळी तुडवू जाऊ नये. असाच आपण एक 4 वर्षापूर्वी रिवाज नवीन पाडला आणि तो आपण करतोय. तदनंतर बालमूर्तीच्या दर्शनाला कोणी गर्दी करू नये, सर्वांनी शांतपणे करावं एवढी सर्वांना मी कळकळीची विनंती करतो आणि दोघांना पुढच्या कीर्तनाला सुरुवात करण्याची कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे क्षणभर चित्तशुद्धीसाठी नामस्मरण करू. तासभर बसून असं असेल थोडंसं ताड बसा. आपल्या दोन्ही उजव्या हाताच्या डाव्या हातावर टाळी वाजवा. समोरच्या पाठीवर हात स्वच्छ करू नका आणि मनापासून भगवंताचं नामस्मरण करा. तत्पूर्वी या कीर्तनाला खऱ्या अर्थाने साथ चढवणारे श्री अनिल ओक आणि प्रदीप प्रकाश ओक यांच्यासाठी जोरदार टाळ्या घ्या. त्यांच्यामुळे हे कीर्तन अतिशय आपल्याला सुश्राव्य होते यात शंका नाही. पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे भगवते, पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे भगवते, पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे भगवते. श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय, श्री ब्रह्मानंद महाराज की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, महारुद्र हनुमान की जय, भारत माता की जय, गो माता की जय, राजा विराज रामचंद्र महाराज की जय, सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ति. पसरले पसरले वृक्षघनदाट माते चौकडे दिसते चौकडे दिसते तरु आम्रनिंबडालिंब फळाने लवते तरु आम्रनिंबडालिंब आवळा आवळा चिंच मामुळे नारळी प्रौढी निरभीती प्रौढी निरभीती वरी कोकिळ शुकसारिका ईश गुणगाती वरी कोकिळ शुकसारिका ईश गुणगाती. वा, पर्यावरणाचं सुंदर असं नटलेलं वर्णन त्या ऋषीमुनींच्या आश्रमाभोवती होतं. पसरलेले वृक्ष घनदाट जलाचे पाठ. घनदाट वृक्ष असल्यावरती आपण बघतो पावसाची कमी नसतेच. पाऊस तुम्हाला वृक्षांचं आपण वृक्ष संगोपन करणं, पर्यावरण राखणं, झाडे लावापेक्षा झाडे जगवा हे सगळ्यांना माहिती झालं आहे. आणि ते त्याच जेथे ऋषीमुनी वास्तव्य करत होते त्या वास्तव्याच्या त्या ऋषीमुनींच्या तपस्या बघून की काय जणू आम्र वृक्ष त्यांना लवून नमस्कार करत असं. त्यांची सत्शीलता आणि त्यांचं अध्ययन ते अग्निहोत्र करत असताना आणि नुसतं अग्निहोत्र करून थांबत होते. यजन याजन अध्ययन अध्यापन आणि दान परिग्रह जप अनुष्ठान असे ऋषी कर्तव्य करत असताना शेती आणि गोपालन अशी पूरक अशी प्रपंचाची कामं देखील करणारे हे ऋषीवर्य त्या इथे राहत होते. आणि त्यामुळे त्या संपूर्ण परिसराला इतकं पावित्र्य आलं होतं की तिथले पक्षी सुद्धा पूजन करणारे ईशगान गात होते. इतकं त्या पवित्र आश्रमाच्या शेजारी त्यांची यज्ञशाळा होती.
कोण होते हे ऋषी? कृतयुगात एक कर्मशील द्विज रहिवासी. कृतयुगात एक कर्मशील अंगदेश रहिवासी. अग्निहोत्र करी रौद्रकेतुत. अग्निहोत्र रौद्रकेतुत पारंगत शास्त्रासी. पारंगत शास्त्रासी. हे ऋषीमुनी दुसऱ्या कोणी नसून रौद्रकेतू होते. नित्य अग्निहोत्र सूर्याची उपासना बलोपासना करणारे. तशीच त्यांची भार्याही देखील मृगनयना रसिक मोहिनी. वेळामुळे एवढंच या हरिणाक्षी सुंदर अशी होती, पण सुंदर असण्याबरोबरच ती सात्विक होती. त्याची शारदा भार्या, त्याची शारदा भार्या होती समिती पतिव्रता महिला. तच्चरण स्पर्शाने, तच्चरण स्पर्शाने होती चित्तास धन्य त्या महिला. अशी सात्विक अशी शारदा नावाची त्यांची पत्नी होती. म्हणजे सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नांदत होते. आणि असा उत्तम असा प्रपंच चालला होता. एका दिवशी जेवण वगैरे आवडली आणि नित्याप्रमाणे यजन याजन आणि इतर कृत्य करण्यासाठी या आश्रमशाळेपासून असं यज्ञशाळेमध्ये रौद्रकेतू गेले. पण त्या तारुण्याचं गारुड भल्या भल्या ऋषींना सुद्धा मोहळत. शारदा देवींचे अलगद पाय आज यज्ञशाळेकडे जाऊ लागले होते. जाताना त्या लता वेलींवरची फुलं आणि ती झाडं बघून त्यांच्या मनात अनेक उत्तम असे भाव उमटत होते. आणि ते बघता बघता त्या कधी आश्रमापाशी पोचल्या हे त्यांनाही कळलं नाही. आपलं अग्निहोत्र उरकून काहीतरी बाहेर चाहूल आली म्हणून रौद्रकेतू बाहेर बघितलं तर प्रत्यक्ष शारदा देवी बाहेर होत्या. पण आज त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव काहीतरी वेगळंच सांगत होता. तो बघून रौद्रकेतू सुद्धा केव्हा त्यांच्या जवळ हर्षे पावे परी नवे प्रमदा. हरे हरे राम 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 सीतापते राम. असं नव्हतं त्या काळी. खऱ्या अर्थाने काय करत होते तर ज्या मुलाला म्हणजे संस्कार होतील जे योग्य घडेल ते करायचं ऋषींनी घेतलं. आणि पटापटापटा मुलं वाढायला तिला तिला जागणार आपल्याला. आणि म्हणून त्याचे ते बाजूला चाळे बघायला लागले. त्याचं ते हसणं, त्याचं हुंकार देणं, त्याचं ते सरपटणं हे बघून दोघ जण इतके झाले की पद मग चाळे शुश्रूषा बघून मनी संतोष. शुश्रूषा बघून मनी संतोष. जणू वाटे बाळ, जणू वाटे बाळ रत्न समोहित. जणू वाटे बाळ रत्न समोहित. शुश्रूषा बघून त्या बाळाचे ते बघत सगळे दोघंही इतके हरकले की बघता बघता 5 वर्षाची मुलं केव्हा झाली कळली नाही. लवकर मोंजी बंधन केलं आणि एके दिवशी घुमता घुमता मुनी नारद आले रौद्रकेतूच्या घरी. घुमता घुमता मुनी नारद आले रौद्रकेतूच्या घरी. बघून त्या औषिक दोघे बघून त्या औषिक दोघे सद्भावे ते नमते. सद्भावे ते नमते. प्रत्यक्ष या गादीचे मालक नारद महाराज आपल्या घरी आलेले बघितले आणि दोघांनी साष्टांग नमन केलं. बसायला आसन दिलं, वस्त्र दिलं, यज्ञोपवीत दिलं, पात्र पूजा केली आणि इतका थाटमाट करून नारदांना प्रसन्न केलं. आणि दोन्ही मुलांना
नारदांच्या पायावर नारद महाराज, आपण त्रैलोक्याचे जरी काहीतरी आमच्या मुलांना चांगला आशीर्वाद द्या. ते म्हणाले, नारद म्हणे गौरी हर, नारद म्हणे गौरी हर, तपांती भेटे सत्वर, मस्तकी करता ठेवणी कर, अन्नवर देईला. नारद महाराजांनी सांगितलं, यांना शिवाची उपासना सांगा. शिवाची उपासना केल्यानंतर ही मुलं तिची खूप मोठी आणि खरोखर कर्तृत्ववान होती असा आशीर्वाद दिला नारद महाराज. भरा पुढचं शिक्षण सुरू झालं. ते आपल्या गुरुघरी पाठवले. जरी स्वतः ऋषी मुनी असले तरी दुसऱ्याकडे सर्व 14 विद्या 64 कला शिकवण्यासाठी आणि युद्ध कला, इतर अनेक कला आपल्याला शिकवायला पाहिजे शाळेमध्ये सुद्धा. आता त्या तेव्हा यज्ञामध्ये त्या शाळेमध्ये शिकत होते आणि ते झाले आणि परत आल्यानंतर त्यांनी वडिलांना आई वडिलांना नमस्कार केला आणि आता काय, नारदांच्या आज्ञेप्रमाणे दोघांना वनामध्ये भगवान शंकरांची तपस्या करण्यासाठी सांगितलं. दोघंही सकाळी उठायचे आणि मृत्तिकाचे लिंग करायचे, त्याच्यावर बेल व फुलं व्हायचे आणि मृत्युकेचे लिंग करे निरंतर, मृत्युकेचे लिंग करे निरंतर, चित्ती गंगाधर सरतासे, चित्ती गंगाधर स्मरतासे, मृत्युकेचे लिंग. बिलवदले अर्पी सुमने सहित, बिलवदले अर्पी सुमने सहित, प्रातिकेकचे ओ नीला, प्रातिकेकचे ओ नीला. सकाळी उठावं, मृत्तिकेचे लिंग करावं शोधून आणि दिवसभर ओम नमः शिवाय म्हणा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं सतत जप करत होते. अशी कित्येक वर्ष गेली आणि काय घडलं, दोघं उत्तम असे तयार झाले आणि काय घडलं तर प्रत्यक्ष भगवान शंकराने दर्शन दिलं. कसे होते, भारी अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा, भारी अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा, ये पिले सर्वांगा चिताभस्म, ये पिले सर्वांगा चिताभस्म. भोळा सदाशिव पावतो भक्तांसी, भोळा सदाशिव पावतो भक्तांसी, उद्धरी जनासी नीलकंठ, उद्धरी जनासी कंठ. हर हर शंकर सांब सदाशिव, हर हर शंकर सांब सदाशिव, सांब सदाशिव त्रिपुरारी. हरि अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा, लिपिल समंगा असे भगवान शंकर समोर प्रसन्न झाले आणि भगवानाने विचारले काय वर हवंय. अनेक वर मागून घेतले आणि घरी आले. आई वडिलांना सांगितलं, झाली तपश्चर्या आणि दोघं जण रात्री विचार करायला लागले. देवांतक म्हणे नरांतक ते तू जिंकावे, देवांतक म्हणे नरांतक जिंकावे, तसेच जिंकी पाताळाचे, तसेच जिंकी पाताळाचे, मीही जिंकीन त्रैलोक्य, मीही जिंकीन त्रैलोक्य. झालेल्या शिक्षणाचा बुद्धीचा गर्व झाला की दुष्ट बुद्धी येते. मगाशी पूर्वरंगात सांगितलं, बुद्धी झाली खूप, वरही मिळाला
पण त्याचा उपयोग न करता त्याचा उपयोग कशासाठी या त्रिखंडाचं आमचं राज्य व्हावं म्हणून त्यांनी योजना म्हणाली. काय केलं? विचार करून बंधुद्वयाने बहुसेना, विचार करून देवांतकले स्वर्गावरती नरांतकले भूमीवर, देवांतकले भूमीवरती. देवांतर नरांतर, देवांतर म्हणाला मी स्वर्गावरती स्वारी करतो, तू पृथ्वीवर स्वारी कर. आणि इंद्राला एका बुच्चीमुळे नरांतकाने खाली पडलो. सर्व देव बघत राहिले, सर्व देवांना आपलं मांडलिक केलं. इकडे 30 तरा नरांतकाने केली. पृथ्वीवरती सर्व राजे, सर्व सज्जनांना आपलं काम करणं कठीण झालं. एवढंच नाही तर पाताळापर्यंत त्याचे राज्य करायला लागले. सर्व लोक अक्षरशः आता काय करायचं कळेना. मगाशी जो मी सांगितलं की पूर्वी राम आणि कृष्ण अवतारामध्ये फक्त ब्रह्मदेवाकडे जाऊन काम होत होतं, कारण ब्रह्मदेव विष्णूकडे घेऊन जाऊन पूर्वीची रचना विष्णूच्या अवतार असायचे. हा गजानन विनायकाचा अवतारासाठी मात्र आता आम्हाला आता देवही अडचणीत आहेत, कारण त्यांनाही मांडलिक केलंय आणि माणसानेही केलंय. म्हणून एका त्या परब्रह्म ओंकाराकडे जायचं वेळ नाही, ओंकार स्वरूप म्हणून पण ओंकाराकडे गेलं आणि ओंकाराचं स्तवन केलं आणि सांगितलं मग ब्रह्मादि देवे मिळून प्राप्त झाले स्वानंद भुवनी, स्तवन करते हस्त जोडोनी विनायकाचे ते वेळी. सर्वांनी प्रार्थना केली विनायका, अरे आम्ही अशा अडचणीत आहोत, देवही अडचणीत आहेत आणि मानवही अडचणीत आहेत, काहीतरी करा. मग विनायकाने सांगे कश्यप गृही अवतरोन करीन दुष्टांचे हनन, ते साधूंचे पालन सहज स्थिती होईल. कश्यप आणि आदिती हे दोन अत्यंत तपपूर्ण असलेली जोडप्याच्या आणि त्यांच्या पोटी मी जन्माला येईन. आणि विनायकाने सांगितलं सर्व आनंद झाला. इकडे आदितीलाही वाटलं की इंद्रासारखे माझे पुत्र आणि तेही घाबरतायत, हे काय हे लांछनास्पद आहे आम्हाला. आणि म्हणून तीही विनायकाची प्रार्थना कश्यप ऋतूंच्या सांगण्याप्रमाणे किती पासून झाली 35 ला करायचं त्यांच्या विनायकांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी भरपूर कश्यप ऋषींनी सांगितल्याप्रमाणे विनायकाचं असं इतकं तप केलं की प्रत्यक्ष विनायक येऊन सांगून गेला की आदिती देवी मी आपल्या पोटी जन्माला येणार आहे. आणि त्याप्रमाणे आपण कधी झालं ते सांगू आणि मग आपण करूया. हा कर्क लग्नावर खास जन्म झाला कर्क. आणि आदिती आणि कश्यप त्यांच्या पोटी प्रत्यक्ष विनायकाने रविवारचा दिवस होता, शुद्ध चतुर्थी माघातली होती. कर्क लग्नावर जन्म खास झाला पुष्य नक्षत्रे भाग्य हो दयाल, पुष्य नक्षत्रे भाग्य हो दयाल. चतुर्थीचा तो समय रविवार, चतुर्थीचा तो समय रविवार. श्री विनायक तू ये जो अवतार, श्री विनायक हे अवतार. आणि भगवंताने अवतार घेतल्यावर काय हो, प्रत्यक्ष देवांना पण आनंद झाला होता आणि सर्व वरती वाटच बघत होते. देवही हर्षोद्रित झाले ते आणि हातामध्ये पुष्प घेऊन सांगते अमर कुसुम घन वर्षती, अमर कुसुम घन वर्षती तनन करीती समस्त गंधर्व. आता देवाच्या वेळी तुम्हीच सर्वत्र ते झाले, सर्वत्र ते झाले आनंदाचे जते महापर्व. राम राम हरे हरे राम 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 सीतापते नाम
मंगलमूर्ती आणि त्या ऋषी पत्नीने मांडीवर घेऊन नाणी म्हणायला सुरुवात केली. पार्वतीच्या नंदना मोरया गजानना सर्वांनी गेलं पार्वतीच्या नंदना मोरया गजानना संहार करायला आले आणि सांगायला नको की पुढे त्यांनी नरांतक दुरांतकांना नाश करून पृथ्वी तलावरती जे धर्म संस्थापनार्थ जे पूर्वी सांगितलेल्या पूर्वरंगात सांगितल्याप्रमाणे त्यांनी केले शंकाच नाही. आता झालेल्या जन्मासाठी आपण त्या ऋषीपत्नीने आपल्या मांडीवर घेऊन नाणी घालूया विनायका नाणी घालूया. प्रणम्य आपण सर्वांना येणारा सोपं स्तोत्र सगळ्यांनी म्हणायचे. प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुष्कामार्थ सिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थं लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथास्तुतं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशयतु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यपठेत् न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरप्रभो विद्या रूप गणेश
बालमूर्तीचं पूजन सुरू आहे. मध्ये थोडासा वेळ आहे. ज्या गणपतीच्या सेवेमध्ये आपण आहोत, ज्या मंगलमूर्तींच्या सेवेमध्ये आहोत, ज्या स्वामी महाराजांनी या मंदिराची स्थापना केली, ज्या तात्यासाहेब देवळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला, केळकर स्वामींनी या मूर्तीचं वर्णन एका सुंदर श्लोकामध्ये लिहून ठेवलंय आणि तेवढंच आम्हाला माहिती आहे. मी आपल्या सर्वांना एक विनंती करतो, आपण त्या मंगलमूर्तीचं ध्यान करूया. आपल्या सगळ्यांना मंत्र येत नाही, मला येतोय, मी म्हणतो, आणि आपण मनातल्या मनात हात जोडून त्या मंगलमूर्तीचं ध्यान करूया. सगळ्यांनी हात जोडा. ओम चक्राब्ज त्रिशिखान गुणेक्षुजन धनुर्नीलोत्पलं सद्गदां बृहद्रामित बीजपुर रदनान् कुम्भं करेर्बिभ्रताम् श्लिष्टं वामगया सपद्मकरया श्रीसिद्धलक्ष्म्यां विभुं ध्याये नागमुखं त्रिनेत्रममलं श्रीवल्लभेशं हृदि श्रीवल्लभेशं हृदि श्रीवल्लभेशं हृदि मंगलमूर्ती. गजर करूया. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. मोरया मोरया गजाननाथ मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया
बालगणेशांना आपण पाळण्यामध्ये घालणार आहोत. त्यांचा पाळणा होणार आहे. सर्वांनी शांतपणाने राहा. जोगळेकर बहिणी ना त्या पाळणा म्हणतील बाळा जो जो. नाव ठेवायचं आहे. नाव ठेवतायत. काय नाव ठेवताय? महोत्कट विनायक. महोत्कट विनायक असा आजचा अवतार आहे. याच्यानंतर पाळणा म्हणूया. Bye.
आपण साजरा केलाय. पण पूर्वरंगामध्ये सांगितल्याप्रमाणे हा विनायकाचा जन्म त्या नरांतक आणि दुरांतक त्या दुष्टांचा नाश करण्यासाठी झाला. पुढे तो झाला आणि असे अनेक वेळा सांगितले की असे 21 अवतार गजाननाचे झाले. त्यातला हा एक अवतार मुख्यत्वाने मागे आणि आपण गणेश चतुर्थी करतो आहे. म्हणून तुकारामाने सांगितलं पूर्व की धर्म संस्थापनार्थ आहे. तर आम्हाला धर्माचं रक्षण करायचं असेल, धर्म हा महत्वाचा आहे. आपल्याला हिंदू धर्माच्या बद्दलचा आस्था असणं आणि त्याबद्दलचं आपलं वर्तणूक असणं हे जर असेल तर आम्हाला तुकारामाने जे सांगायचंय ते आम्हाला करता येईल. आणि म्हणून भैरवीच्या सणामध्ये पूर्वरंगातला अभंग तुकाराम अवतार केला अवतार केला संहाराया दुष्ट अवतार केला करीती नष्ट करीती जैन अवतार केला दुष्ट जन पार पिडकत कोणी जन पार पिडकत कोणी ते चक्रपाणी अवतार केला संहाराया दुष्ट तुका म्हणे सत्य